लाडकी बहीण योजना जी आम्ही केली, आज अनेक लोक आम्हाला भेटतात. आज 1500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत. आज त्यांना एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःच्या सहीने पैसे काढण्याची त्यांना मुभा मिळाली. आज खूप गरीब परिवार या महाराष्ट्रामध्ये आहेत. अनेक लोक येऊन भेटतात. काही लोकांनी त्या पैशाचा वापर आपल्या, आजच मला सकाळी एका ठिकाणी गणपतीत गेलो होतो मी, तिथं त्या घरामध्ये घरकाम करणारी एक भगिनी होती. तिला कळलं मी आलोय, त्यांनी त्यांची परवानगी घेऊन मला भेटली आणि तिला विचारलं मी काय केलं, तर म्हणाले माझं ऑपरेशन केलं. अच्छा. पायाचं हाड वाढलं होतं, त्याचं ऑपरेशन केलं मी आणि माझ्या परिवारासाठी हे 1500 रुपये खूपच गरजेचे होते. आणि काही लोकांनी एकत्र येऊन बचत गट केले, काही लोकांनी एकत्र येऊन छोटा व्यवसाय सुरू केला. नक्कीच. आणि अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत. म्हणजे हे अर्थव्यवस्थेतच पैसे आले. आणि काय म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, मग या सर्वसामान्य भगिनींना एक त्यांच्या कुटुंबाला जर आपण एक आधार दिला तर त्याच्यामध्ये वावगं काय. या राज्यामध्ये हे पायाभूत सुविधाची कामं सुरू असतात, त्याचं हे पण वाढत असतं, त्याचा रेव्हेन्यू पण वाढत असतो, GST वाढत असतो, या सगळ्या गोष्टी. पण मग 2100 देऊ शकणार आहे का आपण? आम्ही जे बोललोय ते टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक असं कधी आम्ही म्हणणार नाही.